निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। शिर्डी शहरात 2 लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या 2 हॉटेल मालक त्याचबरोबर 2 मॅनेजर यांच्यावर पिटांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 2 तरुणांसह 4 महिलांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे। शिर्डी शहरात मंगळवारी सायंकाळी 2 लॉजवर छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या 2 हॉटेल मालक तसेच 2 मॅनेजर यांच्यावर पिटांतर्गत कारवाई करत 2 तरुणांसह 4 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे। शिर्डीतील अवैध गुन्हेगारी व वेश्याव्यवसाय मोडून समूह उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी शिर्डी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल सावता व हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊसवर वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याने शिर्डी पोलिसांना दिली। त्यानंतर 3 मे रोजी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकाच वेळी 2 हॉटेलांवर छापा मारला। त्या ठिकाणी असलेल्या 4 महिला व 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या प्रकरणात दोन्ही हॉटेल मालक व मॅनेजर असे एकूण 4 व्यक्तींवर पिटांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। शिर्डी शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात देह व्यापार चालू असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे केलेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी देखील शिर्डी पोलिसांनी विविध लॉजवर छापे टाकून गुन्हे दाखल केले होते। यापूर्वी देखील गुन्हे दाखल असलेल्या देह व्यापार करणाऱ्या महिला या दोन्ही लॉजवर मिळून आल्या होत्या। त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। हॉटेल लॉजवर हे प्रकार सुरू होते त्या हॉटेल मालकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय। आज शिर्डी शहरामध्ये 2 ठिकाणी अवैध वेश्याव्यवसाय असल्याची माहिती आम्हाला गोपनीय पद्धतीने मिळाली होती। या अनुषंगाने आम्ही दोन्ही ठिकाणी आमचे पथके रवाना केले असता आपण सदर दोन्ही ठिकाणी ताट टाकून 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या 4 महिला आढळून आलेल्या आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील आपण कारवाई करत आहोत। हा व्यवसाय किती वर्षापासून तिथे सुरू आहे सर? काही नागरिकांच्या तक्रारी होत्या का? काय या जे आपण कारवाई केली याच्यात आपल्याला नागरिकांकडून देखील तक्रारी प्राप्त होत्या आणि सदरच्या ज्या महिला आहेत यांच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे, परंतु ते पुन्हा अशा प्रकार करत असल्यामुळे आज देखील आपण 2 ठिकाणी कारवाई केली आणि याच्यामध्ये 2 आरोपी आणि 4 महिला यांना ताब्यात घेतलेला आहे। कोणत्या हॉटेलवर कारवाई केली सर? यामध्ये जे हॉटेल सावता पालखी रोड आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस अशा 2 हॉटेलवर आपण कारवाई केलेली आहे। यामध्ये जे हॉटेल मालक आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे? यात जे हॉटेल मालक आहेत त्यांचे आपल्याला नावे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावर देखील आपण त्यांना गुन्हेगार करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांच्यावर देखील कायदेशीर। पोलिसांच्या कारवाईची खबर लागताच शिर्डी शहरात ज्या हॉटेलवर अशा प्रकारचे व्यवसाय चालतात त्या हॉटेल लॉजधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली। देह व्यापार करणाऱ्या या महिलांना काही गुंड प्रवृत्तीचे तरुण आर्थिक फायद्यासाठी पाठबळ देत असल्याचं देखील पुढे आलं आहे। अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील पोलिसांकडून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितलंय। शिर्डी शहरामध्ये बसस्थानक परिसर असेल, नगर मनमाड रोड, पिंपळवाडी रोड या ठिकाणी या महिला रोडवर उभे राहून अश्लील हावभाव करत स्थानिक ग्रामस्थ व साईभक्तांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने पोलिसांनी ही मोहीम राबवल्याचं सांगितलं जात आहे। शिर्डीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध व्यवसाय मोडीत काढण्याकरिता पोलिसांनी सातत्याने कारवाईची मोहीम सुरू ठेवावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो। डॉक्टर कानडे हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपी सेंटर, राहाता, हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध, फिशर, भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार, मूळव्याधचं इंजेक्शन देखील उपलब्ध, पुरुषांसाठी शिश्न शिथिलता घालवून ताठरपणा निर्मिती उपचार, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहाता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी क्रमांक आहे 942 0636 736 किंवा 8208 423324।